आमदारकीच्या लेवलला रोहित दादा एक नंबर आहे आणि वरच्या लेवलला जर पाहिलं तर सुजय दादा भारी, कारण त्याचं विजन भारी आहे. पण लंकेचा फायदा काहीच नाही ना, त्यांची माणसं किती उभा आहे 10, मग त्यांना कुठे बसवायचं? निधी याचा तो निधीच येणार नाही ना. सुजय दादाचं प्रत्येक गावात काम आहे, असं एक गाव नाही की तिथं काम नाही. असं निलेश लंके फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवर आहे. काम काय लंके साहेबाचं काम पण चांगलंय. कोरोना काळात सर्वसामान्याला गोरगरिबांना मदत चांगली केली. तुम्ही सरकारचं कोविड सेंटर दाखवता आणि तुम्ही म्हणता माझं आहे, हे चुकीचं आहे ना. आमच्या दादांचं कोविड सेंटर 50 वर्ष झालं दवाखाना चालू आहे. जीएसटी पहिल्यापासून आहे, फक्त तो लोकांना कळत नव्हता आणि लोकांना समजत नव्हता. आणि जीएसटी घेतायत ही सरकार, जीएसटी परत तुम्हाला 100 रुपये माघारी देत आहे. नगरला जायला 2-3 तास लागत होतं. एखादं पेशंट जर नगरला न्यायचं म्हणलं तर तिथवर जाऊस तर मरण जात होतं. बारामतीला जायचा रस्ता कसा होता, नगरला जायचा रस्ता कसा होता. शेतकऱ्यांची पूर्ण नाराजी. पिकाला बाजार नाही तर खताचे बाजार कुठे गेले. कर्जत जामखेड पूर्ण दुष्काळी भाग आहे. 1 रुपया सुद्धा अनुदान आले नाही. देशाची जनता राजा म्हणणारे जे शरद पवार आहेत ते 10 वर्ष कृषी मंत्री. टायमाला मग हमी भाव का नाही केले ह्यांनी कधी? आज तुरीला 10-11 हजार रुपये बाजार आहे, हरभऱ्याला बाजार आहे, उडदाला बाजार आहे, कापसाला बाजार आहे. पवार साहेब तरी म्हणतील लोक विखे आलाच नाही अजून 5 वर्षात. एक गाव दाखवा तिथं विखेंचं काम नाहीये. पूर्णचे पूर्ण सगळ्या गावांमध्ये काही ना काही निधी आहेच. तुमचे हायमॅक्स असतील, स्ट्रीट लाईट असतील, सोलर लाईट असतील, ओपन जिम असतील, तुमचे रस्ते असतील, बंधारे असतील, नगर करमाळा रोड असेल, आदमापूर रोड असेल, बारामती रोड असेल, नगरचा उड्डाण पूल असेल. मला जन्मापासूनचे प्रश्न पडलेले ते सुटलेत ना विखेंच्या काळात. रस्ते आपल्या भागात भरपूर चांगले झाले. नगरला जायला पहिले 2-2 तास कमर मोडायची, आता 1.5 तास गाडी नगरला जातील. काय पाहिजे अजून? लोकांचा प्रतिसाद पाहिला तर दोन्ही पार्टीला समान आहे. गावगाड्यांचं पाहिलं लंकेंना मानणार वर्ग आहे, मग घासून निवडणूक होईल यावेळी. काँग्रेस चांगलं आहे, कारण मोदींनी बरेचसे खताचे भाव 500-600 रुपयाला एक DAP ची गोणी होती 1500 झालंय डायरेक्ट DAP. आता 3 पटीने भाव वाढलेत सगळे, त्यामुळे एवढ्या वेळेस तुतारीला मतदान करणार आहेत आम्ही. युरियाची गुणी 2-2, 4-4 दिवस भेटत नव्हती. गॅसची टाकीला महिना लागायचा. आज ती एका फोनवर तुमच्या दारात येते ना. कर्जत तालुका असं काय नवीनाला स्वीकारतो. रोहित दादाला स्वीकारलं होतं, आता लंकेला स्वीकारतील. चोर हा विखे साहेबांचाच आहे. अगोदर आम्हाला शिकायला पुण्याला जावं लागायचं, आता आम्हाला शिकायला नगरला जावं लागतं. आमच्या जिल्ह्याचा विकास होतोय. पारनेर तालुक्यात सुपा MIDC आहे. उद्योजकांना दमदाटी वगैरे कुठे हप्ते वगैरे काय सगळं हे चलतं ना. MIDC मध्ये दादागिरी चलते अशी. मग आता ते खासदार झाले तर मग आता करत तालुक्यात पण आता MIDC होणार आहे. मग परत आमच्याकडे पण दादागिरी सुरू व्हायची ना. त्यापेक्षा कसं आहे, सुजय विखे जुना माणूस आहे, अनुभवी आहे आणि चांगली माणसं आहेत. त्यामुळे कसं पहिल्यापासून सुजय विखेला मतदान केलं आम्ही, आता पण सुजय विखेलाच करणार मतदान. आपकी बार 412 बदला होते, आता संविधान बदला निघालेत ना, त्याच्यामुळे बदल केलाच पाहिजे. लंके साहेब काहीच नाही इकडे, ओळखत नाहीत कोणी, काय नाही. फक्त 4-5 डोके तेवढे. पार्टनरचे पेशंट गेले, घाटलेले पेशंट दवाखान्यात लावले, मरायला लागलेले सोडून दिले, आणि ज्याला काय नव्हतं ते दाबून ठेवले. याच्या पलीकडे काय केलं लंके साहेबांनी? पिढ्यानपिढ्या खासदार साहेबांचं विखे घराण्याचं काम या मतदारसंघाला नगर दक्षिणेसाठी त्यांचं योगदान आहे. 1.5 महिन्यात निलेश लंकेची यंत्रणा आणि सोशल मीडिया त्याला काय करणार आहे? आता एक क्लिप पाहिली, पोलिसालाच बघतो म्हणला, 10 मिनिटात आलो मला. हे असं बोलणं बरोबर आहे. तसं खासदाराचं आमचं वक्तव्य दाखा, एखाद्या अधिकाऱ्याला असं धमकावले. खासदाराचं सुसंस्कृत बोलणे, साधी राणी, उच्च विचारसरणी. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या स्थानिक जनतेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं काय मुद्दे हे जाणून घ्यायचा प्रयत्न आपण महाराष्ट्र माझावर करतोय. आणि त्याच निमित्तानं आपण बोलण्यासाठी आलोय नगर, म्हणजे आताच्या नव्यानं ज्याचं नाव अहिल्यानगर झालंय, त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये असलेल्या लोकसभा, जिथं त्या ठिकाणी निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशा पद्धतीचा सामना आहे. ते कर्जत शहर आहे. त्या कर्जत नगरपंचायतमध्ये मी खरं तर उभा आहे. खरं तर हा रोहित पवार इथं नव्यानं आमदार झालेत. हा त्यांचा सध्याचा तर आमदारकीमुळे त्या ठिकाणी बालेकिल्ला राहिला आहे. आणि मग या कर्जत भागातली लोक नेमकं या निवडणुकीच्या निमित्तानं काय म्हणतायत, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, हे करता आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. एक आजोबा थांबलेत आपला व्हिडिओ सुरू झाल्यावर, काय म्हणतात बघूया. राम राम. राम राम. काय नाव? रवींद्र महादेव बरबडे. बर, हीच गाव का? हा. काय करवाडी. तिकडे कसं काय आलता मग? इंजेक्शन घ्यायला. कसलं? हे कंबर दुखते ना. कंबर दुखते काय? हा. पहिलं लय आबदलाय काही वाटतं? हा नाही. बर, काय इकडं लोकसभेला काय म्हणतील लोक? खासदारकीला विखे म्हणतात. विखे म्हणते ती? कसं काय विखे म्हणते ती? विखेलाच द्यायचं. विखेना द्यायचं का? कामं केली ती विखेनी? काय विखेनी काय कामं केली ती का? करतात ना. नाही कसं काय? हा. काय नाही काय करतात ना काम. हा. नसल्यावर आहे करतात काम चालू. बर, विखेना द्यायची. हा. बर, तिथं निलेश भाऊंचं काम आहे का? काय आम्हाला नाही सांगता येते. काय म्हणतात कर्जतकर कमळ म्हणतात सुजय विखे. का बरं कमळ म्हणतात? काय आमच्या इकडे विकास केला, दादांची काम आहे ते. आम्ही इकडे सगळ्यांना विकास आहे. गरिबांना धान्य फुकट भेटते 5 वर्ष.
महिन्याला 1000 रुपये भेटतात. असे 12,000 रुपये केंद्र सरकारचे 6 आणि राज्य सरकार 6 मिळून 12,000 रुपये भेटतात. हे शेतकऱ्यांना यांना सर्वसामान्यांना दिलासाच एक प्रकारचा. तरुण पोरं काय म्हणते ती? तरुण पोरांसाठी आता कर्जत तालुक्यात शिंदे साहेबांच्या माध्यमातून खासदारांच्या माध्यमातून आता MIDC 1200 एकरात आम्हाला आलेली. तिथं आम्हाला उद्योग येते आमच्या तरुण नवयुवकांना रोजगार भेटेल तिथं. याच्यापेक्षा मोठं काम पाहिजे काय पाहिजे आणखी? लंके साहेबांचं काय? लंके साहेब काहीच नाही इकडे ओळखत नाहीत कोणी, काय नाही. फक्त 4-5 डोके तेवढी ओळखतात. त्याच्या पलीकडे त्यांचा इकडे काही संबंध नाही. मतदारसंघात नगर दक्षिणसाठी लंकेचं योगदान काय हा माझा सवाल आहे. काय कोरोनातले काम केले म्हणते ती? आमच्या इकडे काय काम केले? पार्टनरचे पेशंट गेले, घाटलेले पेशंट दवाखान्यात लावले, मरायला लागलेले सोडून दिले, आणि ज्याला काय नव्हतं ते दाबून ठेवले. याच्या पलीकडे काय केलं लंके साहेबांनी? काय मोबाईलवर दिली जोर आहे. सोशल मीडियाचा वापर करून इलेक्शन होत नसतं. इलेक्शन तळागाळातल्या लोकांवर सर्वसामान्य जनतेवर होतं. सोशल मीडिया शिंदे साहेबांचं 25 वर्षाचं आमदारकीचं काम, खासदार साहेबांचा 50 वर्षाचा राजकीय त्यांच्या घराण्याचा इतिहास पाहता ही 1.5 महिन्यात सोशल मीडिया त्यांचं काय वाकड करू शकत नाही, बिघडू शकत नाही. वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या खासदार साहेबांचं विखे घराण्याचं काम या मतदारसंघाला नगर दक्षिणेसाठी त्यांचं योगदान आहे. ही 1.5 महिन्यात निलेश लंकेची यंत्रणा आणि सोशल मीडिया त्याला काय करणार आहे? कितपत पुरणार आहे त्याला? हवा नाही म्हणायचं. हवा नाही, वारा नाही, काय नाही. इथं फक्त कमळ चालणार. कमळाला इथनं मतदान होणार. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सगळ्यांना इथे विजय होणार. मी आबासाहेब डमरे, माजी सरपंच, बेनोडी कोळवडी. माजी सरपंच आहे? हो. काय म्हणते माजी सरपंच? गावात काय वातावरण आहे? गावात वातावरण सगळं भाजपचं आहे. काय लोक नाराज आहे म्हणते भाजपवर? काय प्रश्न नाराजीचा? काय म्हणते आता मोदी साहेबांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना पेन्शन योजना चालू केली. त्याच्यानंतर 1 रुपयात पीक विमा आहे. म्हणजे अनेक गोष्टी अशा मोदी साहेबांनी केलेल्या आहेत. आणि अहमदनगरचे लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील यांचं बी काम चांगलं आहे. त्यांनी आता अहमदनगर ते टेंभुर्णी जो मोठा मार्ग आहे, महामार्ग, तो 18 महिन्यात सगळा एवढा मोठा रोड केला. त्याच्यानंतर कोंबळी ते कर्जत हा उत्कृष्ट असा रोड त्यांनी केलेला आहे. म्हणजे भाजपच्या राज्यात फार विकास कामं झाली आहेत. आणि रस्त्याचं जाळं, त्याच्यानंतर बाकीचे विकास कामे ही भरपूर झाली. त्यामुळे सुजयदादा हे 100% निवडून येतील. लंके साहेबांची काय म्हणते? लय जोर लावलाय म्हणते लंके साहेबांची प्रचार यंत्रणा कुठेही नाही. त्यांची तुतारी वाजणार नाही. रोहित पवारांनी काय काम केली काय इकडे आल्यावर? काम काहीच नाही. दादाच काम काय नाही. फक्त दादाने प्रत्येक गोष्ट पेन्सिल जर दिली ना 5 रुपयाची, त्याच्यावर दादाचा मस्त फोटो असतो. चॉकलेटचं पॅकेट जरी दिलं तर त्याच्या फोटो येतो. म्हणजे दादा फक्त प्रसिद्धी करतात, काम काय नाही. जोगेश्वरी उद्योग समूह. नमस्कार. काय म्हणतो उद्योग? दिवस बसायचं आहे आपले. दिवस आहे बसायचं, पण सरकार बदलायचे दिवस आहेत आता. ही संधी का बदल पाहिजे वाटतंय? मग काय फेरपलट झालाच पाहिजे ना. प्रत्येक वर्षी तेच म्हणलं की हुकुमशाही यायची नाहीत परत. मग काय आपकी बार 412 मधला ते आता संविधान बदलाय निघालेत ना. त्याच्यामुळे त्याचं वकिलाने विचारलं तर काय कोणीच बदलू शकत नाही. म्हणजे हे काय कोणी जरी आलं तर संविधान बदलू शकत नाही. संविधान नाही बदलायचं तसं ते, कारण ते बाबासाहेबांनी बनवले म्हणल्यावर केळे म्हणल्यावर नाही बदलता येणार त्यांना. पण शेतकऱ्याच्या दृष्टिकोनाने म्हणलं तर 100% सरकार बदललं पाहिजे. तर का वाटतं शेतकऱ्या दृष्टिकोनातून बदललं पाहिजे? काय आता बघा की तुम्ही 2014 साली दुधाचा रेट काय होतं ना, आजची कंडिशन काय आहे, किंवा शेतमालाचं बघा ना तुम्ही. शेतमालात पण तेवढा म्हणावा असा भाव नाही भेटत. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा बी कुठतरी सरकारने विचार केला पाहिजे. तो सरकार विचार करत नाही. त्याच्यामुळे बदललं पाहिजे. बदललं पाहिजे असं वाटतंय. हो. नमस्कार. नमस्ते. आताच गेलो येत ना. तुम्ही कुठं आलाय? मी डॉक्टर संदीप बरबडे. कसे डॉक्टर आहे तुम्ही? काय ना, मी व्हेटरनरी डॉक्टर आहे. पशु डॉक्टर आहे. बरं. आता मग पशु डॉक्टर म्हणजे लय गाव फिरून होत असते रे. हो. सारख्या गाठी बिटी व्हिजिट असते. एवढं शेतकऱ्याकडे गेल्यावर काय म्हणते शेतकरी सध्या नेमकं काय वातावरण आहे असं दिसते? नाही, आता शेतकऱ्यांना कसं आहे, खासदारांचं प्रत्येक गावात पोहोचलंय काम. एखाद्या गावात सभा मंडप गेलाय, एखाद्या गावात कब्रस्तानला कंपाऊंड गेले, एखाद्या गावात पाण्याची काही कामं झालेली आहेत. त्याच्यामुळं खासदारांना मतदान होणार भरपूर सुजयदादांना. बर. मोठाले काम त्यांची जर म्हणलं तर आपला हा जो हायवे आहे 2-2.5 तास लागायचे जायला नगरला. आता आमचा माणूस 1 तासात नगरला जातोय. म्हणजे 1.5 तास अंतर वाचले. कमराची जी दुखणी होती ती आता होणार नाहीत लोकांना, कारण इतका मस्त रोड झालाय तो. भूतोना भविष्य. मी जन्म झाल्यापासून असा रस्ता नव्हता. आता माझं वय 40 आहे, पण असा रस्ता काय झाला नव्हता. आता
त्या पद्धतीने खासदारांनी काम केले हा आणि समोरचं उमेदवाराचं तसं काही काम नाही. समजा ते नवीन आहेत हा पण ते त्यांच्या मतदारसंघापुरतं त्यांचं काम असेल, पण आम्हाला काही त्यांचं काम माहित नाही. हा पण थोडस त्यांचं बोलणं ते आपल्याला काही व्यवस्थित माहित. खासदाराचं सुसंस्कृत बोलणे हा आले, साधी राणी, हा. उच्च विचारसरणी हा. असा माणूस आहे. हा. शिकलेला MBBS आहे, न्यूरोसर्जन आहे हा. आणि काम चांगलं आहे त्यांचं. हा. लंके साहेबांची भाषा आवडत नाही म्हणजे नाही, बोलणं थोडं डॅशिंग आणि रॅश बोलणं वाटतं, हा ते त्याचा उपयोग नाही. हा आता एक क्लिप पाहिली, हा पोलिसालाच बघतो म्हणला, 10 मिनिटात आलो म्हणला. हे असं बोलणं बरोबर आहे. तसं खासदाराचं आमचं वक्तव्य नका, एखाद्या अधिकाऱ्याला असं धमकावले किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला धमकावले, हा असं तुम्ही दाखवा ना. हा. आता तुम्ही जनावरांचा वगैरे काय एवढ्या क्षेत्रात आता काम करताय. जनावरांचं असं आहे, आता अनुदान 5 रुपये अनुदान दिले. आता ह्याच्यात काय झाले, ज्या आता आमच्या पशुधन विभागाकडून जे हे केले, नोंदण्या वगैरे करून ज्या व्यवस्थित घेतल्यात, चेअरमन लोक व्यवस्थित आली, त्यांनी ते ऑनलाईन व्यवस्थित करून घेतलं, त्या सगळ्या डेअऱ्यांचं झाले. वरून तर सगळ्याला 5 रुपयाने अनुदान देणे जाहीर झाले आणि मिळलंय पण बऱ्याच लोकांना. बर आणि अजून काही राहिलेला मिळायचं सुद्धा अजून काम चालू होतं ते. नमस्ते नमस्ते. काय नाव आप्पा काळी. कुणीकडे चाललाय? आता करणं चालतो आज. लग्न बिनाला चाललाय? नाही लागणार नाही. ती पैसा सारी गाड्या लग्न दिसायला जाम झालंय ट्रॅफिक. मग काय traffic jam? कर्जतची अवस्था हीच आहे, हा पहिल्यापासून असंच आहे. मग कसं करायचं? काय आता चालूच आहे, कोण निश्चय आश्वासन देतात, काम कोण करते. हा बैरबळी माझं गाव आहे, हा तुकाईचा प्रश्न आहे 27 गावाचा. हा दर इलेक्शन आलं की तेवढा विषय येतो, हा इलेक्शन झालं की संपला विषय, त्याच्यावर कोणी बोलतच नाही. हा काय यंदा काय करायचं मग? बदल होईल असं वाटतंय यंदा? काय आता, पण ग्रामीण लंकेच आहेत, हा ग्रामीण भागात लंके लंकेच आहेत. का वाटतं लंकेच्या पाठी मग एवढे लोक असते? कर्जत तालुका असं काय नवीनाला स्वीकारतो. हा रोहित दादाला स्वीकारलं होतं, आता लंकेला स्वीकारतील. बर रोहित दादा काय म्हणते आमदार झाल्यापासून इकडे काय वातावरण? काय आता काय इलेक्शन आल्यावर परत वोटा होईल. आज पूर्ण दुष्काळ आहे, आमचं अनुदान कोणचंच कर्जत जामखेड पूर्ण दुष्काळी भाग आहे. हा 1 रुपया सुद्धा अनुदान आलं नाही, हा पीक विमा नाही, परत दुष्काळी अनुदान नाही. हा. आज सगळ्यांचं कामच होतं नाही, शेतकऱ्यांना काहीतरी मदत आता करणं. हे पीक विमा आमदारांनी ध्यान द्यायचं असतं, देत नाही का रोहित पवार काय? कोण देतं हे नाही सांगता यायचं, पण आम्हाला अनुदान आलं नाही आणि पीक विमा बी नाही. हा कर्जत तालुक्यात काय कुणाला आला नाही. मला वैयक्तिक, मी शेतकरी, मला बी नाही. अजून लोक आहे बा. नमस्ते. काय नाव? सचिन दळवी, गाव कर्जत. कर्जत करत का? हो. काय म्हणतात कर्जत कर? तुतारी. तुतारी म्हणतात. तुतारी. शरद पवार साहेब. शरद पवार साहेब. का तुतारी म्हणतात लोक? लंके साहेबाचं काम पण चांगलंय. कोरोना काळात सर्वसामान्याला, गोरगरिबांना मदत चांगली केली. हा आणि रोहित दादाचं पण कर्जत मध्ये खूप चांगलं काम आहे, हा त्याच्यामुळे तुतारी. तुतारी. बर किती मतान तुतारी? किती मतानं येईल तुतारी? 1 लाख प्लस येईल. 1 लाख प्लस न. प्लस. बर जोर हा विखे साहेबांचाच आहे. कसं काय? कसं काय म्हणजे आता एवढा कर्जत वरनं आम्हाला नगरला जायला एवढा खूप छान रोड बनवला त्यांनी. हा एवढे शैक्षणिक संस्था आहेत. अगोदर आम्हाला शिकायला पुण्याला जावं लागायचं, हा आता आम्हाला शिकायला नगरला जावं लागतं. हा काय आमची मुलं जी शिकणार आता ते नगरमध्ये शिकणार. हा काय आमच्या जिल्ह्याचा विकास होतोय ना, हा थोडी आम्ही पुणे जिल्ह्यात जाऊन विकास करणार आहे. हा हा आमदार राम शिंदे साहेबांनी एवढी पाण्याची व्यवस्था केली हा कर्जत शहराला. इकडं इतकी वाईट परिस्थिती होती, जसं गडचिरोलीचा भाग होता का तसा कर्जतचा भाग होता. अधिकाऱ्याच्या वादल्या करायच्या म्हणलं कर्जतला म्हणजे गडचिरोली करायचं, म्हणून अधिकारी टिकत नव्हते तिथं. आता पाण्याची व्यवस्था, घर टू घर पाणी, हा इतकी छान अशी भाजपने व्यवस्था केली, मग कशाला दुसऱ्याचा विचार करायचा आहे? वाटत नाही आली ह्या सरकारने लयच महागाई बिगाई केली म्हणते लोक. फोन केला 1000 रुपयाला गॅस टाकी, फोन केला की 10 मिनिटात दारात आहे. इथं लाईन लागायची सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. महात्मा गांधीच्या आम्ही रोड मध्ये बसायचो. काय महागाई केली तुमच्या घरात? मोदीजींनी कचऱ्याचे डस्टबिन आणले, ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? कचरा आपण घेऊन उकंड्यावर टाकत होतो, आता ते डस्टबिन, सुका कचरा, ओला कचऱ्याची गाडी ती, परत आपण सुका कचरा ओला कचरा हा लोक वेगळे करायला लागली. त्याची प्रोसेस होऊन त्याचं खत व्हायला लागले. या अशा काही गोष्टी मोदीजींनी आपल्यात बदल केला. सरकार आहे तुमच्या घरात आणून सगळं नाही देणार. जे आता 2 रुपयाचं अंड 10 रुपयाला होणारच आहे ना.
हा तीच कोंबडी तीच अंड हा अंडे तर ते 2 रुपये 10 रुपयाला झालं ना, ती नाही का महागाई दिसत? हा अजून काय बदल पाहिजे सरकारकडनं? अशी काय अपेक्षा आहे? आमचं राम मंदिर बांधलं, काश्मीरचं कलम उठवलं, अजून काय पाहिजे? लोक म्हणजे रामाय मंदिरानं काश्मीरनं आपल्या प्रपंचात काय बदल पाहिजे? मग प्रपंचात काय बदल झाला ह्यांना मी सांगितलं ना, घरातल्या घरातच बदल सांगितला. तुमची पोरं जर कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये कचरा टाकत हे तुमच्या संस्कृतीचाच बदल झाला ना. ह्याच्यापेक्षा अजून काय बदल व्हायला पाहिजे? आता तुम्ही मला सांगा, लंके साहेब असं आम्ही म्हणत नाही की ते वाईट आहेत का काय आहेत का काय आहेत, पण तरी पण सुजय विखे यांची शैक्षणिक संस्था आहेत, काय गोष्टी आहेत, कारखाना आहे, त्यांच्या ह्याच्यावर लोक जे कमीत कमी 500 कुटुंब जगतात. जो रोड आम्हाला 2 तास लागायचे नगरला जायला, आम्ही आता 45 मिनिटात जातोय नगरला. कितीतरी ऍक्सिडेंट झाले त्या रोडवर. एवढं छान केल्यानंतर आम्ही कशाला लोकांचा विचार करू? ठीक आहे. नमस्कार. नमस्ते. बोला. काय नाव तुमचं? अमोल राव. तुमचं गाव? वालवड. वालवर? वालवड वालवड. वालवर. काय करत तुम्ही? शेती. शेती किती आहे? 12 एकर. 12 एकर आहे. काय शेतात? शेत काय आता सध्या नांगरडली आहे, तूर उडीद कापूस भुईमूग. काय म्हणतो शेतकरी समाधानी आहे का ह्या सरकारच्या कामामध्ये? हो आहे की समाधानी. सगळी म्हणते की काय लय अवघड केले म्हणजे शेतकऱ्याला. अहो साहेब, सर्वसामान्य जनता काय म्हणते, सिलेंडर महाग झालाय, इंधन महाग झालंय, त्या तुलनेत लोकसंख्या पण वाढली ना. आज मला सांगा, 25-30 वर्षापूर्वी सिलेंडर वापरत होता का? सिलेंडर वापरत होता. आता प्रत्येक लग्न झालं तरी लग्न झालेल्या मुलीला सिलेंडर लागतो घरात लगेच. बरोबर आहे का नाही? पहिलं सगळं लाकडावर चालायचं. एखाद्या गोष्टीला खप वाढलं म्हणलं महागाई वाढणारच ना, साहजिक गोष्ट आहे. त्यामुळे काय असं नाही. त्यांच्या आता मोदीच्या काळात सिलेंडर आला, रोड झाले, सुखसुविधा उपलब्ध निर्माण झाल्या, ऑनलाईन झालं. आता कोणताही माणूस कुठं बी मोबाईलवर काही बी करू शकतो. आता समजा मुंबईत एक माणूस एक इथं या, त्याला तिथे अडचण आली, मोबाईलवर आपण पैसे पाठवू शकतो. ह्या सुविधा वाढल्या का नाही? सुविधा वाढल्याच नाही काळात. आज मला सांगा, 10-15 वर्षापूर्वी ज्वारीचा बाजार भाव 2000 होता, बाजरीचा बाजार भाव 2000 होता, गव्हाचा 2000. आज प्रत्येकी 4000, 5000, 6000 विकतोयच ना. म्हणजे थोड्या पट्टीत वाढतोयच ना ते. जमिनीचे भाव वाढले. तर मला सांगा, आमच्या वालवड पासून नॅशनल हायवे गेला, ज्या जमिनीचे भाव 2-3 लाख रुपये होते ते 10 लाखावर गेले, 20 लाखावर गेले, 40 वर गेले. म्हणजे पट्टीत काय ना काय वाढतंयच ना, वाढत चाललंय. या कुणाला मतदान करतील लोक इकडे? मतदान सध्या आमच्याकडे तर विखेच चालू आहे. का बरं विखे चालू आहे? आता विखे कसं चालू म्हणजे विखेंनी कामं भरपूर केली. आमच्या तालुक्यातले रामचंद्र साहेब आहेत, त्यामुळे कसं आहे, त्यांनी रोडची कामं केली. प्रत्येक गावात सभामंडप, पाण्याची सुविधा. आता कर्जत शहरात रामचंद्र साहेबांनी पूर्ण पाण्याचं काम केलेलं आहे. 10 वर्षापूर्वी इथं पाण्याची टंचाई होती, साहेबांनी ते काम सॉल्व्ह केलं. आता आमच्या गावात तुकाईचारीचं काम चालू आहे वालवडमध्ये. काम भरपूर चालू आहेत ना, विकास हा चालूच आहे ना. आणि विखेंचं म्हणजे तसं सांगायचं म्हणलं तर त्यांना 50-60 वर्षापूर्वीचा असा ही ना त्यांचा खानदानी राजकारण आहे त्यांचं. त्यामुळे त्यांना अनुभव आहे. जास्तीत लोक मानणारा वर्ग त्यांना इथं. त्यामुळे आम्ही त्यांना सोडित नाही ना. सोडत नाही. साधं राहते, साधं बोलते. अहो, लंकेंचं कसं आहे, सोशल मीडियावर असं जास्त जरा थोडा इफेक्ट आहे. आता मला सांगा, ते पारनेर तालुक्यात सुपा MIDC आहे. आपण सोशल मीडियावर ऐकतो, म्हणजे आपण काय बघितलेलं नाहीये, पण सोशल मीडियावर ऐकलं की बाबा उद्योजकांना दमदाटी वगैरे, कुठं हप्ते वगैरे काय सगळं हे चालतं ना. MIDC मध्ये दादागिरी चालते अशी. मग आता ते खासदार झाले तर मग आता करत तालुक्यात पण आता MIDC होणारे, मग परत आमच्याकडे पण दादागिरी सुरू व्हायची ना. युवकांना उद्योग मिळाले, दादागिरी सुरू व्हायची म्हणल्यावर ते उद्योग चालायचे कसे? त्यापेक्षा कसं आहे, सुजय विखे जुना माणूस आहे, अनुभवी आहे आणि चांगली माणसं आहेत. त्यामुळे कसं पहिल्यापासून सुजय विखेला मतदान केलं आम्ही, आता पण सुजय विखेलाच करणार मतदान. ठीक आहे. नमस्कार बाबा. नमस्कार. काय नाव? दादा शिंदे. दादा शिंदे. गाव? कापरेवाडी. कापरेवाडी. इकडेच काय निवांत बसलाय? निवांत येतो आम्ही कर्ज. बर. काय म्हणते लोकसभेचं वातावरण इकडे? काय नाही, चांगलं चाललंय. कुणाला चांगलं आहे? पवार साहेब. पवार साहेबांना चांगलं आहे. बर. तुतारी? तुतारी. बर. का तुतारी म्हणतील लोक? माणूस गरीब आहे. हा. कोण? लंके. हा, माणूस गरीब आहे. हा, नाही का? आहे ना. बर. ही मग इकडे विखे गरीब नाही ती काय? विखे आलाच नाही अजून 5 वर्षात. हा, आलाच नाही इकडे. हा. मग काय म्हणून विखे नाही? नाही. बर. तुमचं काय? आम्ही सुजय विखे. तुम्ही सुजय आईला ऐकली की कसं आहे बघा. हे माणूस म्हणतात लंके, हे म्हणतात विखे,
तर सुद्धा ही हात बघा कुठं आहे ती असं गावाकडे असं असते वातावरण तिकडे वर काय का असं ना मग खाली मात्र दुसती असते एक नंबरची नुसती हा हीच बरोबर आहे ना तर उगं पुढाऱ्या पाहिजे एकने काही डोकी फोडत बसायची हा तुम्ही काय विखे म्हणताय नाही त्यांच्या दवाखान्याला ह्याला चांगले आपले भागातले एक नंबर आणि प्रत्येक पेशंट आपलं गेलं ते तिथं त्यांनी चांगल्या ह्यातून बघत येत आणि तितकं मग बाकीच्यांचं आपल्याला काय करायचं आपल्याला जे चांगले आहे ते आपल्यासाठी आपण चांगलेच आहेत ना बर सुजय दादाचं काम बी चांगलं आहे आपल्याला पडतं काम एवढे रस्ते ती एवढे भारी झाले तर अजून काय पाहिजे आणि काय लागतं लोकांना लोकांना काय लागते रस्ते आपल्या भागात भरपूर चांगले झाले नगरला जायला पहिले 2-2 तास कमर मोडायची आता पाऊण तासात गाडी नगरला जातील काय पाहिजे अजून चांगले काय नाही विषय सुजय दादा जिंदाबाद काय म्हणतं इकडं लोकसभेचं अजून लोकसभेचा एक पण उमेदवार इथपर्यंत आला नाही त्याला मतदान करा त्याला मतदान करा अजूनपर्यंत काहीच विषय नाही लोकांनी काय ठरवलं आता लोक काय 400 पार करायचं म्हणल्यावर ती ठरवते आणि 10 जण पाहिजे तर मग काय फायदा आहे ना असं लोकांची चर्चा ऐकतो आपण लोक म्हणतात आमदारकीला रोहित दादाला देऊ आणि खासदारकीला विखे पाटलाला देऊ बरोबर आहे ना कारण त्यांचे 10 आले तर फायदा काहीच नाही ना कुठं बसवायचं त्यांना 10 मध्ये कुठं बसवायचं 400 मध्ये कुठं बसवायचं मोदीचं काम कसं वाटतं 100% चांगलंच काम आहे ना वाईट काय कसं सांगताय आता नगर सोलापूर हायवे एक नंबर झालाय नगर सिटी मधले पूल भारी झालाय सगळं जे पाहिजे ते सगळे ना तुम्हाला सांगितलं ना दोन्ही साईडनी चांगले आमदारकीच्या लेवलला रोहित दादा एक नंबर आहे कारण त्याकडे विजन आहे त्यांनी एवढे सगळे डेव्हलपमेंट केली आणि वरच्या लेवलला जर पाहिलं तर सुजय दादा भारी कारण त्याचं विजन भारी आहे पण लंके काय खराब आहे असं नाही पण लंकेचा फायदा काहीच नाही ना त्यांची माणसं किती उभा 10 मग त्यांना कुठं बसवायचं 400 जो निधी यायचा तो निधीच येणार नाही ना मग फायदा काय नमस्कार काय म्हणताय काय नाही काय झालं तुमचं काय नाव विशाल जाधव आयला कोणी तर मला विचारलं ओ काय चाललंय तुमचं म्हणून तुमचं काय झालं काय म्हणते लोकसभा काय चालू आहे जोरात चालू कुणाला जोरात सर दोन्ही पार्ट्या जोरात चालू दोन्ही पार्ट्या जोरात चालू निवडणूक घासून होणार का वणी होणार घासून घासून होणार बर आजच्या शनीला सांगता येत ना कोणी लोकांचा प्रतिसाद पाहिला तर दोन्ही पार्टीला समान आहे काय मुद्दे महत्वाचे ठरतील असं वाटतंय तसं पाहिलं तर तरुण वर्ग व्यापारी शेतकरी परत आपण जे म्हणत होतो त्यांना मोदी सरकारच्या घोषणा कोणते आश्वासन पूर्ण केलेत किंवा करणार आहेत का असं यांचा अजेंडा कुणाकडे नाही काय 15 लाख पण आले नाहीत शेतकरी नाराज आहे दुधाला कांद्याला भाव नाही पण तरी आता ग्रामीण शेवटी आता या नगर जिल्ह्याचं राजकारण वेगळं आहे विखेंना मानणारा वर्ग वेगळा आहे किंवा विखे हा सुशिक्षित माणूस आहे त्यामुळे त्यांना पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे नमस्ते नमस्कार काय नाव आपलं कृष्ण पिसाळ कृष्णा सर काय करता आपण माझं कृषी सेवा दुकान आहे कृषी सेवा दुकान आहे बर काय म्हणतंय वातावरण लोक येत असतील शेतकरी भेटत असतील भेटतात ना शेतकरी खुश आहे सरकारवर भाजप सरकारवर 2000 रुपये महिन्याला येत आहेत त्याचबरोबर का खताच्या गोण्या भेटत नव्हत्या आज टायमाला कधी बी एनी टाइम जरी आलं तुम्ही तरी खताची गोणी उपलब्ध आहे आणि सुजय दादाचं प्रत्येक गावात काम आहे असं एक गाव नाही की तिथं काम नाही रस्त्याची काम असतील किंवा इतर अजून काम असतील भरपूर काम आहेत अपंगासाठी काम आहेत वृद्धांसाठी काम आहेत दादांची भरपूर काम आहेत तसं निलेश लंके फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुकवर आहे काम काय कोविड सेंटर हे सरकारचं होतं त्यांनी दाखवावं माझ्या घरचं कोविड सेंटर आहे आमच्या दादांचं कोविड सेंटर 50 वर्ष झालं दवाखाना चालू आहे सेवा चालूच आहे ना त्यांची तुम्ही सरकारचं कोविड सेंटर दाखवता आणि तुम्ही म्हणता माझं आहे हे चुकीचं आहे ना तसं त्यांचं काम तिथं नाहीये आणि नुसती जाहिरातीवर काम आहे आता खरं तर तुम्ही व्यापारी आहे म्हणून हा प्रश्न विचारतोय जीएसटीचा लय कालवा झाला 1 लाखाची खतं घेतली 18,000 सरकारला खरं तर या आधी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं टॅक्स होतं परंतु हा जो प्रचार झाला जीएसटीच्या बाबतीमध्ये की सरकार आमचं थेट पैसे कापून घेतलं जाते आणि पूर्वी कधीच हे असं नव्हतं याची उत्तर का नीटकी देता जीएसटी आज नाही पहिल्यापासून जीएसटी म्हणजे मी 2010च्या अगोदरपासून दुकान आहे माझं पण जीएसटी पहिल्यापासून आहे फक्त तो लोकांना कळत नव्हता आणि लोकांना समजत नव्हता जीएसटी पहिल्यापासून आहे आणि जीएसटी घेतायत ही सरकार जीएसटी परत तुम्हाला 7 रुपये माघारी देत आहे कर्ज नगरला जायला 2-3 तास लागत होतं एखादं पेशंट जर नगरला न्यायचं म्हणलं तर तिथवर जाऊस तर मरून जात होतं आज अर्ध्या तास नाही 1 तासात अर्ध्या तासात पेशंट अँब्युलन्स द्वारे जाऊ शकते बारामतीला जायचा रस्ता कसा होता नगरला जायचा रस्ता कसा होता आणि हे जीएसटी घेऊन हे आपल्यालाच रिटर्न देत आहे ना
सरकार काय घेऊन जाते का तेव्हा? हे रिफंड आपल्यालाच आहे. आता युरियाची गुणी 2-2, 4-4 दिवस भेटत नव्हती. गॅसची टाकीला महिना लागायचा. आज ती एका फोनवर तुमच्या दारात येते ना. सेवा वाढली, कर वाढले. आणि महागाईचं सांगायचं झालं तर ज्या बाईला 100 रुपये रोज होता तिला आज 500 रुपये 400 रुपये रोज आहे. त्या पटीत महागाई सगळीकडेच वाढली, फक्त काय आपल्या इथंच वाढली असं नाही विषय. खरं तर शेतकरी तुमच्या संपर्कातला आहे. कायम एक शेतीच्या मालाच्या संदर्भातला विषय आपण त्या ठिकाणी ऐकलाय की लोक असं म्हणतात की का हो, याच्या आधी स्वामीनाथन आयोग आला, काँग्रेसने एवढ्या वर्षी सत्ता भोगली, आता भाजप भोगतय. काँग्रेस असो अगर भाजप असो, शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव का देऊ शकता? तुम्ही पत्रकार या नात्याने तुम्ही शेतकऱ्यांना प्रश्न विचारा, इथून पाठीमागं कधी खरेदी केंद्र होते का? आणि सरकारी हमी भावाने तुमचा माल खरेदी केला जात होता का? ह्या मागच्या 5-10 वर्षापासून मोदी साहेब आणि आपल्या महाराष्ट्र सरकारच्या द्वारे खरेदी केंद्र चालू आहेत. त्यामार्फत मोठ्या संख्येत शेतकऱ्यांचा माल हमी भावाने घेतला जातोय. त्याचप्रमाणे ऊस तोड होत नव्हती, जाग्या ऊस जळून जायचे, ऊस नेत नव्हते, ते ऊस रेग्युलर तुटले जात आहेत. आणि कांद्याचा बाजार आजही 17-18 रुपये कांद्याला बाजार आहे. कोण म्हणतं कांद्याला बाजार नाही? हे फक्त सोशल मीडियावरचे हे जे 2-4 टक्के आहेत हे जाहिरात करतात की कांद्याला बाजार नाही. तुम्ही मार्केटमध्ये आता चाला, दुधाला आता बाजार जरी नसला तरी अनुदान स्वरूपात येते. आणि इथून पाठीमागे आपल्या देशाची जाणता राजा म्हणणारे जे शरद पवार आहेत ते 10 वर्ष हे होतेच ना कृषी मंत्री. त्या टायमाला मग हमी भाव का नाही केले ह्यांनी कधी? त्यांच्या काळात हमी सेंटर का नाही चालले? आज तुरीला 10-11 हजार रुपये बाजार आहे, तुमच्या हरभऱ्याला बाजार आहे, उडदाला बाजार आहे, कापसाला बाजार आहे. दूध आणि कांदा हा नाशवंत पदार्थ असल्यामुळे त्याच्याला हमी भाव करता येत नाहीये सरकारला. आणि ते गेल्या वर्षी 37-38 रुपये ह्याच सरकारने दिलेले बाजार आहेत ना शेतकऱ्यांना. 37-38 रुपये शेतकऱ्यांनीच बाजार घेतलेले आहेत ना दुधाचे. मग आज थोडा बाजार कमी जर असेल तरी त्याला अनुदान हे येतच, हे बी लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे कांदा आणि दुधाचा जो प्रश्न आहे हा 100% जाणीवपूर्वक हे ठराविक लोक आहेत. विकास कामं काय झाली विखेंच्या काळामध्ये? इथं काय काम? विखेंच्या काळामध्ये प्रत्येक गावात असं एक सुद्धा गाव नाही, तुम्ही मी चॅलेंज आहे, एक गाव दाखवा तिथं विखेंचं काम नाहीये. त्यांच्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण सगळ्या गावांमध्ये काही ना काही निधी आहेच 100%. तुमचे हायमॅक्स असतील, स्ट्रीट लाईट असतील, सोलर लाईट असतील, ओपन जिम असतील किंवा तुमचे रस्ते असतील, बंधारे असतील, असं टोटल काम आहेत. हे म्हणजे कमी लेवलचे. आणि केंद्रीय लेवलचे बी भरपूर काम आहेत. सेंट्रल लेवलचे मोठे रस्ते असतील, नगर करमाळा रोड असेल, आदमापूर रोड असेल, बारामती रोड असेल, हे आमच्या तालुक्यातलं सांगतो मी तुम्हाला. नगरचा उड्डाण पूल असेल, ही किती म्हणजे मला जन्मापासूनचे प्रश्न पडलेले आहेत, सुटलेत ना विखेंच्या काळात. आणि हे कोण ना करू शकत नाही. आज पूर्ण नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत, 15 नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. आणि आज कर्जत शहराला पाणी नाहीये. ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय? नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत, 7-7, 8-8 महिन्याचे पगार त्या लोकांचे थकलेत. मी बरगेवाडीचा नागरिक आहे, नगरपंचायत हद्दीत आहे मी. साधा 10,000 रुपयाचा कॉक नगरपंचायत बसू शकत नाही. तुम्ही आता म्हटलं तर लगेच चला नगरपंचायतीला, नाही तर मी फोन लावतो. 10,000 रुपये सुद्धा शिल्लक नाहीत नगरपंचायतीत. इतकी भीषण अवस्था आहे. आणि ही सगळी नगरपंचायत रोहित पवारांच्या ताब्यात आहे. रोहित पवारांची जबाबदारी नाही पाणी बघायचं, कुठं काय बघायचं. शहरातून कमीत कमी 20 ते 25 हजार लीड सुजयदादाला जास्त राहील. ठीक. तर या पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी इथल्या कर्जतमधल्या लोकांच्या आहेत. खरं तर अगदी गावात स्टँड पासून सुरू केलेला आपला ह्या सगळी चर्चा मी आता बाजारपेठेमध्ये इथं त्या ठिकाणी बँकेच्या समोर देखील काही लोकांशी बोललो. वेगवेगळ्या पद्धतीची लोक प्रतिक्रिया देत आहेत. निलेश लंकेंच्या पारडं इथं जड आहे, तुतारी येणार असंही लोक म्हणतायत. विखे पाटलांचं पारडं जड आहे, कमळाला मतदान होणार असंही सांगतायत. अतिशय संमिश्र अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्यात. तुतारीची लोक तुतारी बोलली, कमळाची लोक कमळ म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. परंतु उद्या प्रत्यक्षात मतदान झाल्यावर काय होईल हे पाहणं आवश्यक ठरणार आहे. परंतु तत्पूर्वी मात्र आपण महाराष्ट्र माझावर या पुढच्या 8-10 दिवस त्या ठिकाणी या नगर जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन इथलं वातावरण नेमकं काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं जर तुम्ही लोकसभेची बघितलं तर या लोकसभेच्या गणितांमध्ये बरीच आतली पोटांमधली गणित आहेत. खरं तर इथं रोहित पवार आमदार आहेत, अजित पवारांचा इथं साखर कारखाना आहे, त्यांचा प्रभाव दोघंही पवारांचा इथं मोठा प्रभाव असल्याचं दिसून आलं.
पाण्याची समस्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे, दुष्काळी भाग आहे, शेतकरी आहेत, दुधाचा दर आहे, कांद्याचे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या निधी आहेत त्या. बरीच लोक त्या ठिकाणी रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणामध्ये झालेत असं सांगतायत, पुलांची कामं झालेत म्हणून सांगतायत, जलजीवन योजना झाली असं सांगतायत, वेगवेगळे निधी मिळाले सांगतायत, विखे पाटलांनी संस्थांच्या माध्यमातून लोकांना मदत केली अशा पद्धतीची सूचना लोक देत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राम शिंदेचा देखील मोठा इम्पॅक्ट इथं आहे. राम शिंदेना मानणारा वर्ग देखील या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, तो राम शिंदेना मानणारा वर्ग त्या ठिकाणी विखे पाटलांच्या सोबत आहे. त्यामुळे कुठेतरी अजित पवारांचा गट असेल, राम शिंदेचा गट असेल, विखे पाटलांचा गट असेल आणि इथली बाकीची मंडळी असतील, त्या ठिकाणी ही सगळी मंडळी त्या ठिकाणी विखे पाटलांच्या सोबत असल्यामुळे विखे पाटलांना इथं चांगलं वातावरण जाईल अशा पद्धतीच्या सूचना आहेत. त्या ग्रामीण भागातली लोक काय तर वेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील या निमित्तानं देत आहेत. त्यामुळं अतिशय संमिश्र अशा पद्धतीचं वातावरण कर्जत शहरामध्ये तरी मला दिसतंय. प्रत्यक्षात मतदान होऊन काय निकाल लागेल हे पाहणंच इथून पुढं औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, कर्जत.